शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटत आहेत। आज दुपारी ठाण्यातील सामनाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली। IBN लोकमतच्या वृत्तानुसार या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने स्वीकारली आहे। पाकिस्तानला देण्यात आलेल्या मोस्ट फेवर्ड नेशन दर्जावर पुनर्विचार करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 29 सप्टेंबरला बैठक बोलावली आहे। बैठकीत परराष्ट्र मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत। वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू पुन्हा एकदा बरळले आहेत। पाकिस्तानला एका अटीवर काश्मीर देण्यास आम्ही तयार आहोत, त्यांना काश्मीर सोबत बिहारही घ्यावा लागेल, अशी फेसबुक पोस्ट मार्कंडेय काटजू यांनी केली आहे। भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून काँग्रेस युथ फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे। इतकंच नाही तर कुत्र्यांची हत्या केल्यानंतर त्यांनी एका बांबूला कुत्र्यांना बांधून शहरात मोर्चा देखील काढला। कोट्यम शहरात ही घटना घडली आहे। उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासात भारत सोडून जाण्याची धमकी दिली होती। हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मनसेच्या धमकीनंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने गुपचूपरित्या भारतातून पळ काढलाय। कॉफी विथ करणच्या शोमध्ये फवाद खान गेस्ट म्हणून येणार होता, मात्र आता मनसेच्या धमकीनंतर फवादच्या जागी शाहरुख खान आणि आलिया भट येणार आहेत।